प्लीज वाचवा प्लीज वाचवा वाचवा प्लीज अहो मी मॅनेजर आहे. मॅनेजर आहे मी. मारू नका मला. काय झालं काकू? काकू काय झालं? ओ काकू मारामारी करू नका. ती झाडू आधी खाली ठेवा. हा हे बघा मारामारी करणं इंद्राचं काम आहे. ठोकणं बुकळणं सगळं इंद्रा चांगलं करतो आणि वेळ पडली ना तो मारेल त्यांना. तुम्ही थंड घ्या जरा थंड घ्या. तप्पू सर काय झालं? काय झालं? मी घरात लग्नाची बायको जिवंत असताना हा नालायक भुंगे मैत्रिणींशी गुलुगुलू चॅट करत असतो, पिंगा घालत असतो त्यांच्या बरोबर. मी विचारलं तर सांगतो देवाचं नाव लिहितोय फोन मध्ये. आज त्याचा फोन पाहिला तर त्याचे धंदे कळाले. इतकं प्रेम केलं याच्यावर आणि हा तोंड मारत फिरतोय बाहेर. खरं आजकाल खऱ्या प्रेमाची कदर नाहीये लोकांना. लपतोस काय? हिम्मत नाहीये ना बाहेर. आता इसका दाखवते तुला खांदा. हो मॅनेजर आहे मी. मारू नका. तू बाजूला हो. त्याला समोर येऊ दे माझ्या. तू बाजूला हो. मॅडम बघताय ना हल्ली प्रेमाला काही किंमतच उरली नाहीये. प्रेमात मिळतो तो फक्त त्रास. सत्तू सर तुम्ही बघताय ना? नाही कसं आहे, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. मी समोरचा काहीतरी म्हणत असेल तेव्हा भाव खायचा आणि मग समोरच्यालाच दोष द्यायचा. अरे वा उपकारच करताय ना माझ्यावर मला आमंत्रण देऊ. आता उपकार आणि विनंती ह्यातला फरक तुम्हाला कळत नसेल तर ह्यात माझी काही चूक आहे? विनंती तुम्हाला कळली माझी एक तरी विनंती? किती विनंत्या केल्या मी. तूच सांग सत्तू. ए मला तुमच्यामध्ये घेऊ नका. मला वेगळं ठेवा. ठीक आहे. नाही कसं आहे, संधी परत परत येत नाही आणि जी त्यांच्या इगोमुळे ती संधी गमावतात ना ती माणसं मूर्ख असतात. थांबा. हो सोडा ना. मॅनेजर आहे मी. इंद्राजी हे काय होतं? इगो ऐकलंस ना? गपरा आता. भुंगे SP बँकेतून आलोय आम्ही रिकव्हरीसाठी. हप्ता बाकी आहे, जा कॅश घेऊन ये. मी आणून देते. अहो ताई ते आत ठेवून या. ते नको परत बाहेर नुसती कॅश खेळली. ते हा लागलो. सत्तू मोजून घ्या आणि रिसिट आणून दे. भुंगे इकडे. कॅश तर मिळाली पण आता एक सल्ला देतोय. फुकट आहे, नीट आहे. बोला. अरे एवढी चांगली बायको आहे तुझी, इतकं प्रेम करते ती तुझ्यावर, तिचा जरा तरी आदर कर. इथे काहींच्या प्रेमाला प्रेम मिळत नाही आणि तुला मिळतंय तर तू हे असं वागतोयस. अरे घरातलं प्रेम सोडून बाहेर कुठे प्रेम शोधतोयस? असं वागू नकोस, नीट वाग. आपल्यावर खरं प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतं. सॉरी. आता नाही भांडणार ना? नाही भांडणार. थँक्स. आज तुम्ही माझे डोळे उघडले. हे प्रेम आहे तर आयुष्य, नाही तर दुसरं आहे काय आपल्या आयुष्यात? बरं इंद्रा निघायचं का? ते यांचं जुळलंय पण आता आपण आपलं बघूया. चल. काय काळजी करू नका. रिसीट देईल तो. हा येतो. माझंही जमवायचंय. याला पण त्याच्यावर प्रेम करणारा माणूस मिळू दे रे देवा. आपलं नाव? कार्तिक साळगावकर. कार्तिक साळगावकर. पत्ता?
आधार कार्डवर लिहिलाय ना, तोच आहे. मुलीचं नाव? सानिका देशपांडे. तिचा पत्ता पण तिच्या आधार कार्डवर आहे. हो. किती वेळ लागेल अजून? आणखीन थोडा वेळ लागेल. होईल ना लवकर? अहो थांबा, मी तुमचंच काम करतोय. काही विक्षिप्त माणसं असतात एक एक. इंदिरा, मी आलोच. या ना माझ्या बरोबर. मॅडम, मी जर आलो ना तर आपण खूप उंचावर जाणार, खूप दूर, अगदी स्वर्गाच्या जवळ. तिथे कसं आहे ना, हे असं खोटं बोलणं, काही कारण देणं, हे सगळं नाही चालत. तिथे फक्त खरं बोलावं लागतं. मॅडम बोला, आहे मनाची तयारी? मॅडम, तिथे गेल्यावर मी काही प्रश्न विचारेन, म्हणजे काही प्रश्न विचारेन, तर त्याचं उत्तर तुम्हाला फक्त हो असंच द्यावं लागेल. चालणार आहे तुम्हाला? ठीक आहे, येतो मी. आज सोनटक्के कुठे राहिला? सोनटक्के! आलो 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 आलो. मॅडम, मस्त बार भरलाय, आता उडूया, चला. सोनटक्के, हॉट एअर बलून बघायचं आहे तुला? हो नीट बघायचं आहे. हो. तिकीट कुठे? हे काय हे काय? मग एक काम कर, काय? इथेच उभा राहा आणि नीट आकाशाकडे बघत राहा. मी हॉट एअर बलून इथूनच बघ. चला मॅडम, पळा. काय म्हणता दादा? अहो हे काय आहे? अहो मी कशी मी ही आपली मी लपण्याची कशी- जागा आहे. चला मॅडम, आत या. अहो पण मी या या या. मी येईन.
सावकाश सावकाश. उडतंय? हो, हवेत आकाशात उंच नेतंय आपल्याला. अहो नाही मामा, मला भीती आहे उंचीची. मला का आणलं तुम्ही इथे? अहो मॅडम, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा, मी आहे ना. तुम्ही आहात ना, हाच प्रॉब्लेम आहे. अहो मॅडम, डोळे कसले झाकून घेताय? जरा आजूबाजूला नजरा बघा. मॅडम, आकाशात उडतोय आपण. अहो डोळे तर उघडा, एन्जॉय तर करा मॅडम. तुमच्या बरोबर एन्जॉय? हा, आणि कसलं एन्जॉय? आपण एकमेकांशी बोलत नाही आहोत हे माहितीये ना तुम्हाला. हा ठीक आहे, बोलू नका पाहिजे तर माझ्याशी, पण ऍटलीस्ट नजारा तर बघा मॅडम. उडतोय आपण. अहो, उघडा डोळे मॅडम. हे बघा, तुम्ही मला सांगू नका काय करायचंय ते. मी नाही उघडणार आहे डोळे. ठीक आहे, नाही सांगा. नका उघडू डोळे आणि बोलूय नका माझ्याशी. हा, नाही बोलणार, जा. वो कहाँ गए ये? इंदिरा जी, इंदिरा जी, इंदिरा जी, कुठे गेले? इंदिरा जी, अरे मला असं कसं टाकून गेले एकटीला? मी इंदिरा जी, हा काही कळतं की नाही तुम्हाला? हा, आणि जीवाची काय किंमत आहे की नाही तुम्हाला? आता काही झालं असतं तुम्हाला तर मी काय केलं असतं? हा, जीव गेला असता माझा. काय काय म्हणालात मॅडम? माझ्यासाठी जीव गेला असता तुमचा? मॅडम, तुमच्याशिवाय राहणं जमत नाही. तुम्ही नसाल तर मन रमत नाही. तुम्ही हसला तर काळीच धडधडू होत. तुम्ही फक्त दिसला तरी मन उडू उडू होत. अरे अच्छा, म्हणजे मी माझ्या मनातलं सांगायचं आणि तुम्ही काहीच नाही बोलायचं? काहीच फरक पडत नाही तुम्हाला? ठीक आहे. अहो काय करताय इंदिराजी? म्हणजे प्रेम आहे तर. हो, तुम्हाला खऱ्या अर्थाने ओळखलं त्या दिवसापासून. एक मिनिट. इथे पण रिक्षा? रुखून तू पाहू नको, मनात होतय काही. अगराणी अशी लाजू नको, जीवाची होती या नाही. कुणीतरी पाहिलं ना, बोलेल ना काही बाई. तू सोबती आता मला दुनियेची फिकीर नाही. तुझ्याच मोहात प्रेमाच्या डोहात बुडू बुडू झालं. मन
मॅडम हा कसला विचार करताय? इंद्राजी, असं वाटतंय की हा क्षण कधी संपूच नाही आणि आणि वेळ इथेच थांबावी. मॅडम वेळ तर कोणासाठीच थांबणार नाही, पण ती अविस्मरणीय नक्कीच करू शकतो आपण. कशी? काही काळ इथेच थांबूया मॅडम. आपल्या नव्याने जुळलेल्या नात्यात, एकमेकांच्या सहवासात 2 शब्द बोलूया. पण मी तर आत्ताच म्हटलं ना तुम्हाला जे ऐकायचं होते. मॅडम ऍक्च्युली मला हे सगळं स्वप्नवत वाटतंय. नाही आय मीन तुम्ही शांतपणे बसा एका ठिकाणी आणि मग बोला. ते कुठे बसणार आहे? गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मला न सा सा ने परे रे म प ग मला न सा सा ने परे रे म प ग नि सारे ग प द म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. मॅडम ही आपली सवारी आणि त्यावर तुम्ही, म्हणजे ती पण खुश आणि मी पण. तुम्हीच सांगा मॅडम, ह्यापेक्षा बेटर मीटिंग पॉइंट कुठला असू शकतो? इंद्राजी, तुमचा हाच स्वभाव मला खूप आवडतो. तुम्ही ना अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता. हे असे असे मोमेंट्स असतात ना, ते स्पेशल करतात. हे आनंदाने तुमचं आयुष्य जगता. तुमच्याबरोबर असलं ना की असं वाटतं की प्रत्येक दिवस सेलिब्रेशन आहे.